मी नाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी भक्ते साहेबांचं स्वागत करावं. आजपर्यंत मला वाटतंय भक्ते साहेबांनी मला एक 4-5 वेळा तरी नागपूर आकाशवाणी केंद्रावर स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा माझं जे पेरेंट डिपार्टमेंट आहे आयुर्वेदिक फिजिशियन या नात्यानं वेगवेगळ्या विषयांच्यावर चर्चा करण्यासाठी किंवा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं. सरांचं स्वागत आहे. त्यानंतर पुढच्या प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाला प्रत्यक्ष सुरुवात करतो. मी स्टेज आता सनी सरांच्याकडे हँडओव्हर करत आहे. थँक्यू. धन्यवाद पाटील सर. आजच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शन सोहळ्याला आपण इथून प्रत्यक्ष सुरुवात करूया. पाटील सरांनी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते म्हणजे प्रादेशिक तफावत विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये. पुण्याचे विद्यार्थी, कोल्हापूरचे विद्यार्थी, परीक्षेच्या बाबतीमध्ये असलेली त्यांची दिवाणगी आणि तेच नागपूर विदर्भातले विद्यार्थी. पेपर उचलून पाहिलं तर आपल्याला दिसतं की MPSC स्वतः सांगतं विदर्भ आणि मुळात त्यातल्या त्यात नागपूर इथून परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण इतर तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे. आता हे प्रमाण जास्त करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी या नागपूर भागातनं पुढे येण्यासाठी बराच वेळ जावा लागेल आणि त्यासाठी तयारीही तशीच करावं लागेल. आमच्या प्रतिभा इन्स्टिट्यूटमध्ये याच्या मी पूर्ण खबरदारी घेतो आणि त्याचाच एक स्टेप, त्याचाच एक पाऊल म्हणून आम्ही इथे वेबसाईट लॉन्चिंग हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्ही जर का वेबसाईट पाहाल तर तुम्हाला समजून येईल तुलनात्मक दृष्ट्या की इथे जी माहिती अवेलेबल आहे ती अतिशय एडिटेड करून परीक्षेच्या दृष्टीनं सोयीची माहिती. खैर, मी तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीपैकी सरदार नाळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हाला 2 शब्द मार्गदर्शनाचे सांगावे. सर. नमस्कार. प्रथमतः व्यासपीठावर उपस्थित माननीय सहाय्यक कल्याण आयुक्त कामगार कल्याण दाभाडे साहेब, त्याचबरोबर प्रतिभा इन्स्टिट्यूटचे प्रमुख पाटील सर, व्यासपीठावर सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेल्या आयुष्यात काहीतरी करण्यासाठी धडपडचा एक भाग म्हणून इथं हजर असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना पहिल्यांदा माझा नमस्कार. माझी ओळख सरांनी यापूर्वी करून दिलेली आहे, परंतु तरीसुद्धा आम्हाला असं वाटतं की शॉर्टमध्ये सांगावं की जेणेकरून मी तर सांगण्याचा पहिला अधिकार मला पोचतो हे सांगावं. कारण का मार्गदर्शन करणं, सल्ला देणं ह्या सोप्या गोष्टी असतात. माझं नाव सरदार नाळे, जिल्हा कोल्हापूर. MPSCची प्रिपरेशन सन 2000 ते आज तागायत 2012पर्यंत UPSCचा पॅटर्न महाराष्ट्र पॅटर्नवरती येण्यापर्यंत आजचा स्टॉप आहे. माझं 2007ला ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये सन 2007ला सिलेक्शन ॲज अ कॉन्स्टेबल सेंट्रल रेल्वे, नागपूर डिव्हिजन, पोस्टिंग चंद्रपूर, तालुका बल्लारशा प्लॅटफॉर्म. हे करत असताना माझं ध्येय होतं PSI व्हायचं. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फौजदाराला जास्त किंमत आहे, एक क्रेज आहे. इतर कुठल्याही पदापेक्षा फौजदार होणं एक सन्मान मानला जातो, पोलीस खात्यात येणं एक सन्मान मानला जातो. तसं कदाचित मलाही तसं वाटत असावं. त्याचबरोबर माझं क्वालिफिकेशन सांगतो 12वी फेल. त्याच्यानंतर घरची आर्थिक परिस्थितीसुद्धा नाजूक, परंतु तिचं कधीही भांडवल न करता आई वडील शेतकरी. कदाचित इथं सुद्धा काही शेतकऱ्याची मुलं असतील. मी 4 म्हैशी पाळून दिवसात 30 ते 35 लिटर दूध घालून सर्व काबाड कष्ट शेतकरी म्हणून, शेतकऱ्याचा एक मुलगा म्हणून जे जे कर्तव्य पार पडता येईल ती पार पडून आज तुमच्या समोर उभा आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मी आज प्रतिनिधित्व हे पुढं बसणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्याचा एक सहकारी आहे. खरं जो अपयशी झाला त्याचा बाप म्हणून तो पुढे उभा आहे. कारण याचं म्हणण्याचं कारण असं आहे की सन 2004 मध्ये फक्त एका मार्कामध्ये फेल होणारा सरदार नाळे, त्याला पुन्हा PSI व्हायला 5 वर्ष घालावे लागलेत फक्त 1 मार्कात.
सन 2004 मेरिट लिस्ट होती 296, सिलेक्शन माझं होतं 295. फक्त 1 मार्कामध्ये 5 वर्ष गेलेला हा सरदार आहे. सांगण्याचं कारण एवढंच आहे की आपण ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्राचा बाप म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. कुठलंही क्षेत्र असो, मग ते शेतकरी असो, व्यापारी असो, कारखानदार असो, बिल्डर असो, व्यावसायिक असो किंवा एखाद्या कॉम्पिटेटिव्ह स्पर्धेमधला एखादा ऑफिसर असो, कुठलंही फील्ड असो, त्यामध्ये बाप होण्याचं. आपण फक्त एवढंच घेतो की दबंग घेतो, ते राठोड घेतो, जे मी बोलता हूं मैं करता हूं, जो मैं नहीं बोलता हूं मैं डेफिनेटली करता हूं. तसं एमपीसीचं यूपीएससी मध्ये झालं पाहिजे. मी बोलतो ते एमपीसी मध्ये तर होईनच, मात्र मी जर नाही बोललो तर एपीसी मध्ये सुद्धा बाप होऊन दाखवीन. आज पहिल्यांदा मला सार्थ अभिमान वाटतो पाटील सरांचा. पाटील सर माझे गाववाले आहेत. मी आज एक औपचारिक अधिकारी म्हणून इथं आलो नाही की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, काहीतरी ह्या समाजाची उसनवारी आपल्यावर असते. आज मी जे काही इथं उभा आहे ते फक्त माझे मित्र, माझे परिवार, माझे आई वडील यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी केलेल्या मदतीमुळेच. तसंच असं कदाचित राम पाटील सरांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी, त्याचबरोबर कामगार कल्याण विभागानं काहीतरी समाजाशी आपण देणं लागतो ह्या उदात्त हेतून हा तुम्हाला मार्गदर्शनपर हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी सरांना सांगितलं की मी एनी टाइम, आणि आजही सरांना जाहीर मंचावर सांगतो की कुठल्या जोपर्यंत एक कोल्हापूरकर म्हणून जोपर्यंत या नागपूर शहरामध्ये असेल, अर्ध्या रात्रीला तिने ह्या कामासाठी मला बोलावं, मी उपस्थित राहीन. मग तिथं कुठल्याही प्रकारचं की त्यांना मुलांना मार्गदर्शन करताना कुठल्याही गोष्टीची आडकाठी मी बाळगणार नाही. मला सांगायचं हेतून एवढंच आहे की आज आपण ज्या उदात्त हेतून इथं पण आलो आहोत, फक्त आज आमचे माझे सहकारी, मी मार्गदर्शन करून आपण ऐकाल निघून जाल, ते होता कामा नये. माझ्या ज्या क्षेत्रामध्ये मी बाप राहिलो ते PSI पदाबाबत मला पहिल्यांदा तुम्हाला सांगावं आवडेल की मी सन 2000 मध्ये प्रिपरेशन करत होतो, 12वी फेलचा कॅन्डिडेट, तरी सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये आलो. याचं कारण का, सोबत असणारे सहकारी. आपण जे काही घडतो ह्या समाजामुळेच घडतो. समाजामध्ये असणाऱ्या चांगल्या वाईट माणसांच्यामुळे घडतो. चांगल्या लोकांच्या समोर असाल चांगलं बनाल, वाईट लोकांच्या बरोबर असाल वाईट बनाल. आज पोलीस खात्यामध्ये आमचा जास्तीत जास्त संपर्क चांगल्या लोकांच्या बरोबर कमी आणि वाईट लोकांच्या बरोबर 24 तास असतो. त्यांच्याबरोबर बसणं उठणं असतं. मात्र आपल्या आई वडिलांचे संस्कार आणि आपण ज्या क्षेत्रातून आलेले ते संस्कार तुम्हाला त्यांच्यासारखं कधी बनवू देत नाहीत किंवा कायदा बनवू देत नाही. कायद्याचं पालन करत आपल्याला पुढे जावं लागतं. तसं तुम्ही सुद्धा आज घडत असताना आपल्या आजूबाजूचा परिसर, आपले चांगले मित्र, चांगले सहकारी, चांगला गुरु, चांगला क्लास, अशा सर्व गोष्टींचा नियोजनबद्ध जर विचार करून पुढे जात असाल तर पुढे जाल. मी BA कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन BA नंतर सुरू केली स्पर्धा परीक्षा. त्याला पण असंच एक नाशिकची एक सर ॲडव्हर्टाईज यायची, चला तुम्हाला काय फौजदार व्हायचं आहे का, KL पवार सरांची ॲडव्हर्टाईज यायची, चला तुम्हाला फौजदार व्हायचं आहे का, चला नाशिकला. एक ॲडव्हर्टाईज एक काळ होता. त्या गोष्टी मी मंचावर बोलत नाही, ते महत्वाचं नाही आहे. असंच गेलो, माझ्या इथं फॅमिली डॉक्टर होते, त्यांना दाखवायला की डॉक्टर म्हणून हे आज मला असं बनायचं आहे. हे म्हणले तुझं काम नाही आहे ते, तू सकाळ संध्याकाळ ते सकाळी मशी घेऊन जाऊन शेतीत काम कर, हे गुड आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुला शक्य नाही. मात्र आपण 12वी फेल असताना सुद्धा मी BA इकॉनॉमिक्स मध्ये कॉलेजमध्ये 2nd रँकर. आम्ही एकाच ग्रुपचे, माझा मित्र 1st रँकर, मी 2nd रँकर आणि माझा 3रा मित्र एकाच ग्रुपमध्ये, एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच गावातले आमचे तिघ जण आलो. त्यावेळी स्वतःविषयी एक आत्मविश्वास आला होता की आपण काहीतरी करू शकू. त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरला आलो, स्टडी सर्कलला गेलो. स्टडी सर्कलमध्ये ह्या गोष्टींचं प्रिपरेशन केलं. 7-8 वर्षे घडलो. अनेक क्लासेसमध्ये अशा प्रकारचे मित्र वगैरे आम्ही क्लास कोल्हापूरला सरांनी सांगितलं की आत्ताच की कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त मार्गदर्शन आहे. ही गोष्ट खरी आहे. कोल्हापूरमध्ये असे अनेक क्लासेस आहेत, अनेक मार्गदर्शन करणारी लोक आहेत, अनेक इन्स्टिट्यूट आहेत. मात्र मला विदर्भामध्ये जेवढ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे त्या प्रमाणात दिसत नव्हतं. मात्र आज बघून मला खरोखरच वाटतं की आज जे सरांनी जे उपक्रम तुम्हाला वेबसाईट स्वतःची ओपन करून जे अवेलेबल करून दिलेले आहे, यू आर व्हेरी लकी. कारण का आमच्या वेळी फक्त, आता मी तहसीलदार साहेबांना बोललो की आमच्या वेळी फक्त एक ठरलेला साचा होता, त्या साच्यामध्ये राहूनच अभ्यास करायला लागत होता. मात्र आज UPSCचा पॅटर्न महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधनं अनुसरून महाराष्ट्राचा टक्का देशामध्ये वाढवण्याचं जे उदात्त काम केलंय त्याला माझा पहिल्यांदा सलाम. मला तुम्हा सर्वांना एक सांगणं आहे की महाराष्ट्र, आज आपण बिहार सारखे राज्य मागास म्हणून म्हणतो, मात्र आजच्या डेटमध्ये IAS IPS लॉबी जर बघायला गेलं तर लॉबीचा हा शब्द खास करून वापरतो. कारण मला माझ्या महाराष्ट्राविषयी अभिमान आहे. मला जर सार्थ अभिमान वाटतो की माझ्या महाराष्ट्राचा माणूस एका टॉप लेवलवरती जाऊन बसला पाहिजे. हे जर आपण
कधी करणार जर आपण हे करत असताना जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, उत्साह आणि ज्या जागेवर पोहोचायचं आहे ती जागा आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आज मला बॉम्बेला जायचं आहे तर मला बॉम्बेची ट्रेन किती वाजता निघते ही माहिती असणं गरजेचं आहे आणि मला बॉम्बेलाच जायचं हे असणं महत्वाचं गरज आहे. नाही तर कोल्हापूरवरून जा बॉम्बेला, वरनं खंडवा करून जा बॉम्बेला, हे होता कामाने. फिक्स आपलं ध्येय फिक्स पाहिजे. जर आपलं ध्येय निश्चिती असेल तर आपण लवकर पोचू. क्लासेस आहेत, मार्गदर्शन घ्या, चांगले मित्र घ्या, वेळेचं नियोजन करा. वेळ कुणासाठी कधीच थांबत नाही. एक वेळेबाबत मला सांगायचं आहे, वेळेचं महत्व जर तुम्हाला कोणाला विचारायचं असेल तर वेळेबाबत एक चांगले स्टेटमेंट आहे, ते मी आज तुम्हाला नोट डाऊन करून आणलंय. ते तुम्ही माहिती असेल तर सुद्धा सांगतो. माझ्या अनुभवानं जे वेळेचं मत सांगतो. वर्षाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर एका नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा की जेणेकरून त्याचं एक शैक्षणिक वर्ष खराब झाल्यामुळे त्याच्या आयुष्यात येणारे संधी चुकून जाते. महिन्याचं विचार असेल तर जन्म देणाऱ्या मातेला विचारा की ती 9 महिने आपल्या मुलाला वाढवते. ते वाढवण्यासाठी ज्या यातना सहन करायला लागतात त्याचं महत्व 9 महिन्याचं त्या मातेला विचारा. एका आठवड्याचं महत्व एका संपादकाला विचारा की जो आठवड्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये संपादक पद चालवणाऱ्या व्यक्तीला विचारा की आठवड्यानंतर समाजासाठी आपण काय खात्रीला एक माहिती समाजाला देणार आहे त्याचं महत्व त्याला विचारा. दिवसाचं महत्व रोजंदारीवर काम करणाऱ्या ऊसतोड्याला विचारा. दुसऱ्याच्या नावानं काम करणं जाणं 100 रुपये मिळवून स्वतःचा कारभार स्वतःचं कुटुंब चालवणाऱ्या त्या गरीब व्यक्तीला विचारा. तासाचं महत्व प्लॅटफॉर्मवरती गाडी चुकली, आता येईल, मला मुंबईला जायचं, 4 तास लेट झाली, त्याला विचारा. एका मिनिटाचं महत्व मुंबई सारख्या शहरामध्ये एक मिनिटाचं महत्व असणाऱ्या लोकल चुकणाऱ्या माणसाला विचारा. एका सेकंदाचं महत्व, 1 शतांशाचं महत्व पीटी उषाला विचारा. एका मार्काचं महत्व माझ्यासारख्या नापास झालेल्या व्यक्तीला विचारा की जेणेकरून आपल्या आयुष्यातील 5 वर्ष खत गेले त्याला विचारा. आणि 1 शतांश महत्व पीटी उषा सारख्या धावपट्टूला विचारा ज्यानं आपल्या आयुष्यातील 1 शतांश मधून आपलं कांस्य पदक, ब्रॉन्झ पदक जे काय असेल जे त्यानं हरवलं ते आज प्राप्त करू शकले नाही. मला फिजिकल बाबत जे काही व्यक्तीचं फौजदार म्हणून पोलीस डिपार्टमेंटमध्ये येण्याचं ज्याचं स्वप्न असेल त्यासाठी एवढंच सांगू इच्छितो की सन 2009 मध्ये 11 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर अखेर फिजिकलची टेस्ट होती. 11 नोव्हेंबर पासून 19 नोव्हेंबर पर्यंत कुठल्याही पट्ट्याला 200 पैकी 200 ठोकता येत नव्हते. फिजिकल मध्ये 200 पैकी 200 ठोकलेले आहेत आपण आफ्टर मॅरेज नंतर. सांगायचा उद्देश एवढाच आहे, अभिमानाची गोष्ट नाही. हे 200 पैकी 200 ठोकत असताना माझे जे प्रशिक्षक होते तिने सांगितलेलं की सरदार नाळे हा एकमेव माणूस असेल की जो 200 पैकी 200 ठोकून येऊ शकेल आणि चॅलेंज देऊन 200 पैकी 200 त्या दिवशी ठोकून सांगायच्या अगोदर कुळावराव पोळ साहेब अध्यक्ष होते. मग इंटरव्ह्यू बोर्ड त्याच दिवशी इंटरव्ह्यू होती. DN जाधव साहेब होते. चॅलेंज करून ग्राउंडवर उतरले 200 पैकी 200 घेऊन जाईल. 200 पैकी 200 घेऊन खिशात घालून आणणारा, फिजिकलला इंटरव्ह्यूला 0 मार्क दिले तरी कॉक सांगणार की फौजदार झालो म्हणून. आमच्या कोल्हापूरमध्ये एक फॅड आहे, नुसतं रिटर्नला जरी पास झाला ज्याच्या हात खिशात फिजिकल आउट ऑफ आहे ते आज सांगतो मी फौजदार आहे. निकाल 5 महिन्याला लागला तर सांगतो आज फौजदार आहे. आज बुलेट बुक करतो. माझ्या अधिकारी मित्रांना सुद्धा ती माहिती असेल. फिजिकल जर काय रिटर्न मेन्स जर क्रॅक केली आणि फिजिकल हातात असेल तर बुलेट दारात असते 8-10 दिवसामध्ये भावी फौजदार म्हणून. आपण ते नाही करायचं. आपल्याला अजून खूप टप्पे गाठायचे. मात्र ते 200 पैकी 200 पडत असताना त्याच्या मागे असलेले परिश्रम बघा. मी जातीवंत एक पैलवान आहे. मी रेसलर विद्यापीठ लेवलवर मी कुस्ती केलेली आहे. मात्र घरच्या परिस्थितीमुळे पुढे जाऊ शकलो नाही. मात्र माझं कधीही ग्राउंड चुकलं नाही. तुम्हाला 200 पैकी 200 जर मिळवायचे असतील, PSI असं पद आहे की आज तुम्ही प्री मेन्स क्वालिफाईड करा. कदाचित भविष्यात ओरल सुद्धा निघून जाण्याची शक्यता आहे. आजच्या काळामध्ये कॉम्पिटेटिव्हची जर म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जर विचार केला तर त्यांचं प्लॅनिंग असं आहे की चांगली म्हणजे स्पर्धा, निकोप स्पर्धा आणायच्या त्यांना की त्यांना असं वाटतं की कदाचित कॉम्पिटेटिव्ह मध्ये ओरल मध्ये पण काही लोकांना आपण म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी होत असेल त्याच्यापेक्षा प्युअर जर क्वालिटी घ्यायची असेल तर फिजिकल एक असा आहे की तुमच्या हातात आहे. कुणाच्या बापाला द्यायची गरज नाही. मी जिथं कधी लाव 2:30 2:30 चल 2:30 2:20 मध्ये आलो चल. गोळा टाकायचा किती 7:30 ना चल 8 घे. लाव पुटलप्स किती मारायचे तुला 10 मारायचे येताना चल 20 घे. अजून काय राहिलं लॉंग जम्प 4.5 चल 5.5. कुणाच्या बापाच्या हातात नाही की आपल्या फिजिकल मध्ये 1 मार्क काढून घ्यायचं. तसं फिजिकल बाबत मी तुम्हाला सांगतो, फिजिकलसाठी जर तुम्हाला 200 पैकी 200 घ्यायचे असेल, आपली गरिबी मिटवायची असेल, आपलं पोस्ट शुअर करायचे असेल, दिमागात सांगायचं असेल की मी होतोय फौजदार, तर आपल्या हातामध्ये फिजिकल असणं गरजेचं. खास करून महिलांसाठी सांगतो. माझ्या
माझ्या काही वर्ग मैत्रिणी सुद्धा 200 पैकी 200 ठोकलेले आहेत. शुभदाम मोरे एप्रिल 2009चं मासिक काढून बघायचं, त्याच्यापैकी शुभदाम मोरे माझ्या बॅचमेनं तिनेही 200 पैकी 200 ठोकलेत. सरदार नाणे सुद्धा 200 पैकी 200 ठोकलेत. अभिमान आज सुद्धा अभिमानाने आज सुद्धा चॅलेंज आहे. फक्त 15 दिवस द्यायचं तुमच्याबरोबर. जर नाही 200 पैकी 200 ठोकले तर कोल्हापूरचं नाव नाही सांगत. सांगायचा उद्देश एवढाच आहे, ही स्पिरिट ही तुमच्यात जागृत झालं पाहिजे, एक प्रेरणा तुमच्यामध्ये जागृत झाली पाहिजे. मी राजेश कवले साहेबांचं व्यासपीठावर जाहीर आभार. साहेब वेळेवर येऊ शकले नाहीत कारण का त्यांना काही वाटेत प्रॉब्लेम झाले. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे, आपण यशस्वी होत असताना त्या ज्या कोणत्याही पदावर आपण जाणार आहात त्याला पहिल्यांदा लायक बना. लायक बनण्यासाठी आपली क्षमता वाढवा. कोणी त्या क्षमतेलायक नसतो. आज व्यासपीठावर असलेले अधिकारी असतील किंवा मी असेल किंवा इथे येऊन कोणी या जगात कोणी कोणाला गायडन्स करणार असेल तो कुठल्या क्षेत्राचा बाप नसतो, मात्र बाप आपण बनायचं असतं. गरिबीतून या कशातून या आपल्या गरिबीचं कधी भांडवल नका करू. लायक बना, क्षमता निर्माण करा, अनुभव पाठीशी घ्या, आलेले अनुभव सोडून नका देऊ. त्यांची गाठ मारत आपल्या ह्या अनुभवाच्या पटडीमध्ये त्यांना टाकत जा. समुद्रामध्ये जो कोणी व्यक्ती आपले मासेमारी करण्यासाठी जातो तो एक दीपग्रहाकडे बघून आपलं मार्गक्रमण करत असतो आणि यशस्वी होत असतो. तसं तुम्ही सुद्धा एक अशा क्लासेसच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घ्या, नियोजन करा, प्रबळ इच्छाशक्ती बाणा, तरच तुम्ही आज ह्याच्यामध्ये जाल. एवढे बोलून त्याचबरोबर पुन्हा एक छोटंसं सांगतो की एक छान उदाहरण आहे की मार्थ इंग्लिश नावाचा एक गिर्यारोहक होता. खूप त्याला गिर्यारोहक त्याची एक विचारते की जगातील सर्वोच्च शिखर सर करायचं. मार्थ यांनी जगातील सर्वोच्च शिखर सर केलं. सर करून खाली आले. त्यावेळी त्यांना कुठलंही, आता आज मी फौजदार झालो, उद्या तुम्ही तहसीलदार झाला, कलेक्टर झाला, IAS झाला, IPS झाला, नंतर आपण आमची एक स्टेज टॉपिकची येते. मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही ती पुढे जात असतो. मात्र ह्या व्यक्तीचं मार्थ इंग्लिशचं खूप छान वाक्य आहे की त्यांना असं सांगितलेलं होतं, ज्यावेळी ते जगातील सर्वोच्च शिखर सर करून खाली आले त्यावेळी त्यांना विचारलं रिपोर्टर्सनी, मार्थ साहेब आता तुम्हाला कसं वाटतं, हाऊ यू फील? मार्थ साहेबांनी सांगितलं, मला एवढं खास आनंद नाही झालेला. ते म्हणलं, बघा साहेब तुम्ही जगातील सर्वोच्च शिखर सर केलेलं आहे, तुम्हाला आनंद हा व्हायला पाहिजे. तुम्हाला असं नाही का वाटत रिपोर्टर आम्ही आहोत आणि आम्हाला तुम्ही चुकीचं स्टेटमेंट देत आहात? तिने सांगितलं, आम्ही चुकीचं स्टेटमेंट मी देत नाही, कारण का जगात एकदाच जन्माला यायचं असतं, एकदाच भव्य करायचं असतं, एकदाच दिव्य करायचं असतं आणि जे काही करायचं होतं ते आज माझ्या आयुष्यातून संपून गेलेलं आहे. उद्या ज्यावेळी मी झोपेतून उठेन त्यावेळी आयुष्यात पुढं करण्याजोगं माझ्यासमोर काहीच शिल्लक नसेल. त्यामुळे मला आज असं वाटतं की मी जे काय आज सर केलं ते व्हायला नको पाहिजे होतं, की मी करत असताना जर माझं जीवन संपलं असतं तर त्या जीवनाला मला सार्थ अभिमान वाटला असता. एवढे बोलून मी माझं छोटंसं भाषण पूर्ण करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ ही तुलना कृपा करून करू नका. जे जातीवंत असतात, जातवान असतात, ज्याचं नाणं खरं असतं ते कुठेही टाकलं तरी वाचतं. जे विदर्भ त्याला म्हणता येत नाही, त्याला मराठवाडा म्हणता येत नाही, त्याला पश्चिम महाराष्ट्र म्हणता येणार नाही, त्याला खानदेश म्हणता येणार नाही, त्याला बिहार म्हणता येणार नाही, त्याला महाराष्ट्र म्हणता येणार नाही, त्याला छत्तीसगड म्हणता येणार नाही. जे नाणं आहे ते वाचतच. ज्याला वाजवायच्यात ज्याची धमक असेल तो वाजवेल आणि ज्याच्यात धमक नसेल तो बाहेर जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फौजदार साहेब. किंबहुना त्यांचं नावच ते आहे, सरदार, आणि त्याची झलक आपण सगळ्यांनी आता पाहिलेली आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी जे मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलं. जर त्यांच्या भाषणाचा सार सांगायचा असेल तर एवढंच म्हणता येईल की बाप बना, फक्त एवढंच. आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचं, प्रत्येक स्टेज, या सगळ्याचं तुम्हाला बाप बनायचं. ओके, परत एकदा एक महत्वाचं तुम्हाला सांगायला झालं. 2009चा मी महाराष्ट्राचा फर्स्ट रँकर आहे. जो 12वी फेल झालेला जर महाराष्ट्राचा फर्स्ट रँकर होऊ शकतो, ओबीसीचा फर्स्ट रँकर आणि ओपनचा 6वी रँक आहे. म्हणजे 1068, 1072, फक्त 4 मार्क. नाही तर तिथं सुद्धा बाप ओपन मध्ये होऊन दाखवलं असतं. हे बाप बना तुम्ही.
आयुष्याची प्रत्येक बारी चढत असताना पडलेला, पडून परत उभा झालेला आणि स्वतःच्या जिद्दीवर आपलं जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे आत्मविश्वास असते ते यांच्या चेहऱ्यावर आहे. हाच मिळतो आत्मविश्वासानं कसं जगायचं असते. आणि म्हणून त्यांना म्हटलं, तुम्ही खरे नाणे असाल ना, कुठेही चिका, कुठेही चालाल, कुठेही वाचणार. आमचा दृष्टिकोन मोठा करण्यासाठी मी त्यांना सादर धन्यवाद देतो. यानंतर आपल्या प्रमुख अतिथीपैकी एक जिल्हाधिकारी यवतमाळचे श्री राजेश खवले सर यांचं स्वागत आमचे मेंटोर डॉक्टर राम पाटील सर करतील असे मी त्यांना विनंती. त्यांच्या नावाचा उल्लेख करताना मी जिल्हाधिकारी असं म्हटलो. सध्या ते कार्यरत आहेत उपजिल्हाधिकारी म्हणून, रेसिडेन्शियल डेप्युटी कलेक्टर. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की ते लवकरच जिल्हाधिकारी होतील. मी डॉक्टर राम पाटील सरांना विनंती करतो की पुढून डायस त्यांनी सांभाळावं. थँक्यू.